गावाला राहिलो तरी आमचा काय तसा काय वाईट होईत नाही. निसर्गाने आम्हाला भरपूर भाजीपाला दिलेला आहे. चिंबोऱ्या खेकडे भाजीपाला हा भरपूर दिलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला काय वातावरण त्याचा काय जास्त समज. नमस्कार मंडळी, मी अजिंक्य आठवले. मी आता वरती डोंगराच्या कडेला आलोय आणि इकडे बरेचसे गुरंवाले आलेत. म्हणजे त्यांची गुरं घेऊन वगैरे आले. त्यांचे काय गाई म्हशी किंवा काही जे काय वासरं वगैरे असतील असं ते इकडे गुरं चारायला सकाळी आलेत. आणि त्याच्याबरोबर ते येता जाताना ते चारीची ओजी वगैरे नेतात, म्हणजे चार कापतात. म्हणजे दिवसाला जे काय चारीची ओजी लागतात गुरांना खायला घालायला ती सुद्धा जातात नेतात. तर त्या साईडला वरच्या साईडला तिकडे गुरं आहेत. तर आपण आता तिकडे चाललोय. चला तर मग ठीक आहे. इकडे वरच्या साईडला इकडे गुरं आहेत, बैल वगैरे आहेत तिकडे. बरोबर अगदी डोंगराच्या खालोखाल आहे. आणि इकडे ते रोज येतात गुरं घेऊन. काका काका आहेत तिकडे. तेव्हा इकडे गाय आहे, ते 2 गायी आहेत आणि गाईचं वासरू आणि 2 बैल सुद्धा आहेत. तर हे काका काका आपल्याबरोबर आत्ता आहेत आणि ते दरवेळेला इथे गुरं घेऊन येतात. डोंगराच्या बरोबर खालच्या साईडला आहे. हे चांगलं आत्ता इथे चढीव सुद्धा झालेलं आहे. आणि पावसाळी दिवसामध्ये दरवेळेला ते स्वतःची गुरं इथं चारायला येतात आणि ही त्यांची गुरं आहेत. तर चला तर मग त्यांची आपण आता भेट घेऊ. तर किती काय तुमची गुरं किती काय? गुरा 6 आहेत. 6 गुरं आहेत. 6 गुरं आहेत. आणि गाई किती आहेत? गाय 2 आहेत. 2 गाई आहेत. 2 गाय आहेत. आणि त्यातले पाचकी वगैरे किती काय? पाचकी एकच आहे. म्हणजे पाचकी एक आहे, हा, एक ताणी आणि एक पाडशी. एक पाचकी. तर किती काय लिटर दूध वगैरे काय देते आपल्याला? 2 लिटर दूध देतात. 2 लिटर देतात. हा. म्हणजे सकाळ संध्याकाळचं मिळून ते एक 4. टाइम होतं. म्हणजे एक दिवसाला 4 लिटर दूध 4 मिळतं लिटर एका दूध. गाईपासून. एका गायपासून. आणि आता दुधाचा दर वगैरे कसा काय? दुधाचा तर 50 रुपये. 50 रुपये लिटरने दूध जातं आपलं. हो म्हणजे तसं दुधातनं सुद्धा आपल्याला 4 पैसे शेतकऱ्याला चांगले मिळतात त्यातनं. हो हो. आणि बैल जोडी सुद्धा तुमचीच आहे ना? आमचीच आहे. काय आहे बैलांची नावं वगैरे काय? खतरा आणि गुंडा. हा कुठला? खतरा. ये 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 ये. चले ये 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 ये. या बैलाचं नाव काय तुमचं? हा खतरा आहे. या बैलाचं नाव खतरा आहे. आणि दुसरा एक अजून बैल आहे, तो त्या साईडला तो बघा तिकडे गेलेला आहे. तो तिकडे चरतोय, त्याचं नाव हुंडा आहे. आणि ह्या 2 गायी त्यांच्या आणि ते एक गायचं वासरू. ही गाय पाचकी आहे का? ही पाचकी आहे. म्हणजे ही 2 लिटर सकाळचं दूध देते. हा. आणि किती टाइम काय गुरं वगैरे सोडता? गोरा 2 टाइम करतो. 2 टाइम म्हणजे सकाळ संध्याकाळ. सकाळ संध्याकाळ. आणि चार वगैरे काय कापायला लागत असेल ना? 4 लागते का? किती काय ओजी कापता तरी? 3 वाजे कापतो. 3 ओजी रोजचे लागतात गुरांना. आणि शिवाय 2 टाइम चरायला येतात ते वेगळे. वेगळी. तशी बघायला गेलं तर मेहनत भरपूर आहे गुरांची. आणि बैलांवरनं सुद्धा म्हणजे दिसते आहे ती मेहनत आहे चांगली. हे चांगली मेहनतीतली गुरं आहेत. हो. सकाळी 6 वाजता उठतो आणि तिथून शेण काढतो. परत गाईला पाजायला येतो. परत आणखीन दूध पोचवायला जाता. हा. आणि परत आणखीन तिथे आल्यावर गुरांना सोडतो. म्हणजे असा तुमचा दिवसाचा दिनक्रम हा चालूच असतो. चालूच असतो. म्हणजे सकाळी एकदा हा. उजाडल्यापासून ते संध्याकाळपर्यंत. चालू असतं. अजून दुसरे काय आणि रात्री वगैरे पण पेंढा टाकायला लागत असेल ना? नाही, 4 कापायला लागते. म्हणजे सध्या 4 महिने 4 कापायची. 4 काम आहे. आणि खुराक वगैरे काय गुरांना? गुराला आंबवण आहे. आंबवण आहे. हा, पत्री पेंड आहे. पत्री पेंट त्यामध्ये घालता. घालता. आणि काय भुसा वगैरे भुसा काय? आहे. कोंड्याचा भुसा आहे. तो आदल्या दिवशी कालवून ठेवता की लगेच नाही, कालवायचा? लगेच ताजा घालवतो. लगेच ताजा कालवायचा आणि त्यांना घालायचा. म्हणजे काहीतरी पौष्टिक खाद्य सुद्धा त्यांना मिळतं. मिळतं. आणि त्यामुळे ते दूध सुद्धा चांगलं येत चांगला असतं. येते. आणि त्यामुळे दुधाला सुद्धा दर चांगला मिळतो आपल्याला. हो, हो. म्हणजे दुधाची एक गुणवत्ता वाढते म्हणायला काय हरकत नाही त्या खुराकामुळे. बरोबर. कारण नुसती चारीतनं काही सगळे जीवनसत्व जाणार नाही. नाही. त्यामुळे दुसरं आंबवण चालू आहे. हा, म्हणजे आंबवण सुद्धा लागतं. ती किती 2 टाइम घालतात? शेती चालू लावणी झाली का नाही? हा? लावणी झाली. किती काय शेती? तरवे होते? तर 7 तरी होते. म्हणजे ह्या वेळेला 7 तरवे होते तुमचे. हा, 30 माणूस झाला. कुठली आपली गावातली का बाहेरची? आदिवासी. आदिवासी होती. मजुरी 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 400 रुपये. 400 रुपये हजेरी आत्ताची. 400. आणि जेवण खावण काय? जेवण 3 टाइम. 3 टाइम जेवण. आणि शिवाय दुसरं पण काय पोस्ट द्यायला लागत असेल. पोच. म्हणजे एक माणूस तरी कितीवर जातो? तरी 600 रुपये जातो. म्हणजे एक माणूस 600 रुपयावर जातो. पेरलो. आता सुवर्ण आहे. म्हणजे या वेळेला सुवर्ण केलाय तुम्ही. सुवर्ण केलेला आहे. आणि एक 7 तरवे आहेत तुमचे. 7 तरी. आणि घरातली सुद्धा माणसं लागत असतील ती हो, वेगळी. ती वेगळी. माणसाच बाहेरची 30. माणसं बाहेरची 30 शिवाय घरातली. घरातली. आणि शिवाय त्यांचं जेवणा खावण्याचं सगळं ते बघायचं. वेगळे. भाताचा दर काय आम्हाला काय हा. तेवढा पोषण भेटत नाही. कारण 15 आणि 18 रुपयाने भात जातो. त्याच्यामुळे काय आम्हाला जो पोसण्यासारखा होत नाही ते.
पण आपलं एक घरचं खायला भेटतो. घरचं खायला घरचं आपलं भागतोय म्हणून आम्हाला काय त्यात समाधान असतो. जर वाढीव भेटला तर आम्हाला चांगला होईल. म्हणजे सरकारने कुठेतरी एक शेतकऱ्याचा विचार करावा आणि भाताला सुद्धा आपले एक प्राधान्य काहीतरी मिळालं पाहिजे आणि चांगल्या प्रकारे दर हा मिळावा अशी एक शेतकऱ्याची मागणी आहे, भूमिका आहे. हा. कारण बरीच वर्ष हा भाताला दर कमी आहे तसं बघायला कमी गेलं तर. येतो. आज कोकणामध्ये आपल्या बरीच लोक भात शेती करतात, त्याच्यामुळे काय तेवढा त्यांना पोषण होत नाही. त्याच्यामुळे शेती लोकांनी टाकून दिले. त्या शेतीचं सुद्धा प्रमाण कमी कमी झालं. झालंय. जर दर वाढला तर लोक आणखीन शेती वाढवते. शेती वाढवतील. म्हणजे दर कमी आहे त्यामुळे सध्या शेती थोडीशी नुकसानात आहे म्हणायला काय हरकत नाही. नुकसान आहे. आपण ज्यावेळेला इकडे गुरं चारायला येतो त्यावेळेला इकडे डोंगराच्या कडेला बऱ्याचशा भाज्या आपल्याला इथे निसर्गामध्ये ज्या उपलब्ध आहेत त्यावेळेला आपल्याला हे 4 महिने खायला मिळतात. तर इकडे कुठल्या कोवालीची भाजी, हा, बारंग्याची भाजी, तिथून एक टाकळीची एक भाजी टाकळीची मिळते भाजी, असे भाज्या मिळतात. आणि वडीचं पान पण वडीचं असतं ना? सुद्धा पानं मिळतात. त्याला काय नाव आहे? मशिरीची काटली सुद्धा मिळतात. ती काटली आपल्याला डोंगरामध्ये वर जायला लागतं. डोंगरामध्ये जायला तिथं वरती पठार म्हणून आहे, तिकडे पठारावर आपण वरती गेलो आणि म्हणजे जसे कारला असतो आणि ते- आंबे सुद्धा भेटतात. आंबे सुद्धा भेटतात आणि आंब्याला सुद्धा एक नंबर चव लागते. चव लागते. चांगली जर मस्तपैकी वाटणामध्ये जर भाजी झाली तर एक नंबर चमचमीत भाजी होते. भाजी होते. आणि आपल्या इकडे आपण दरवेळेला करतोच ना. करतो. आणि ज्या वेळेला आपण येतो तेव्हा भाजी आपल्याला दरवेळेला भेटते. भेटते. तर तुम्ही काय भाजी वगैरे नेत असाल ना घरी? हो नेतात. कुठली नेता काय? बारंग्याची नेतो, टाकलीची नेतो, कुवालीची नेतो. आणि तुम्हाला जास्त कोणती भाजी आवडते? आम्हाला कुवालीची भाजी जास्त आवडते. कोवळीची भाजी आवडते. जास्त भाजी. म्हणजे तुमच्याकडे घरी ती भाजी करतच असाल. हो, अंदा भरपूर नेलेली आहे. हो काय? ती कुठल्या साईडला काय भेटते आपल्याला? या इकडे त्या साईडला इकडे टाकीच्या इकडे. टाकीच्या इकडे. आम्हाला माळला काय जायची जरूर नाही. आम्हाला निसर्गाने भरपूर भाज्या दिलेल्या आहेत. चिंबोऱ्या, खेकडे आणि भाजीपाला हा भरपूर दिलेला आहे. त्याच्यामुळे आम्हाला काय वातावरण त्याचा काय जास्त समज आणि मासे बिसे पण भेटतात ना? भेटतात. जरी असं सहज फिरत आलो तरी हो. 4 मासे नेलं तरी ती आपली सोय भागू होते. शकतात. एक वेळेची सोय होते. होते ती. म्हणजे तसं काय गावात राहिलं म्हणून काय हे नाही. गावाला राहिलो तरी आमचा काय त्याचा काय वाईट होत नाही. निसर्गाने आम्हाला भरपूर भाजीपाला दिलेला आहे. आम्ही आता शेतावरती फिरायला आलो होतो तर इकडे वरच्या साईडला आपल्याला काशा काका दिसले. ते दरवेळेला इथे गुरं घेऊन येतात. तर इकडे डोंगराच्या साईडला सुद्धा मस्तपैकी निसर्ग असा आता चांगला म्हणजे फुललेला आहे. आणि इकडे रोज वरती आपण फिरायला आलो की जरा मन सुद्धा एकदम प्रसन्न होऊन जातं. आणि इकडे आमची सुद्धा झाडं वगैरे आहेत. तर त्यांच्यात इथे गुरं चरत होती. तर त्या साईडला तिकडे डोंगराच्या साईडला काही दिवसापूर्वी वसरा आला होता. तर तो सुद्धा आपण आता तिकडे बघायला जाणार आहोत. तर चला तर मग कसा काय वसरा आला होता ते बघून येऊ. जास्ती होता त्यामुळे पूर्णपणे डोंगराची माती ही वाहून आली होती. तिकडनं जाऊ ना कडन? तिकडनं जाऊ चालेल. या पाय वाटीने आपण आता इकडे त्या वस्त्रा बघायला आता तिकडे जाणार आहोत. तिकडे आता वाड्यात सुद्धा पाणी भरपूर आहे कारण आता पाऊस चांगला पडतो 1-4 दिवस. अगदी मुसळधार पाऊस पडतो असं म्हणायला काही हरकत नाही. पण दिवसभर पाऊस आता इकडे चालूच आहे आमच्याकडे. तर आपण आता इकडे डोंगराच्या कडेने तिकडे जाणार आहोत. आता यांची गुरं सुद्धा आता घरी निघाले. असे कडेकडेनी ती चरत आता घराच्या दिशेने आता चालले. आणि दरवेळेला इकडे गुरं असतात. हीच ती जागा आहे जिथे डोंगरातनं खाली वसरा आला होता, ज्याच्याबरोबर माती आणि दगड वगैरे सगळे वाहून आले होते झाडांसकट. आणि आपण आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. असेच कोकणातले नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या कोकणी सफर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे तुम्हाला असे कोकणातले गावा ठिकाणचे चांगले व्हिडिओ पाहायला मिळतील. तर चला आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बघा कशी मातीवरनं वाहून येते आणि पाणीसुद्धा त्याबरोबर आलं आहे. पूर्णपणे चिखल येऊन खाली बसलेलं आहे. आणि हे जे पाणी हे बघा पाटाने पूर्णपणे वाहत खाली आलं आहे. त्यामुळे एक डोंगराचा भाग हा पूर्णपणे खचून गेलेला आहे एकाकडचा. असे इथे 2 दिवस पूर्णपणे मुसळधार असा पाऊस इथे आमच्या रायगडमध्ये पडत होता. त्यामुळे ही पूर्णपणे अशी अवस्था झालेली आहे पावसामुळे. तर अशी बऱ्याच ठिकाणी माती वगैरे इकडे कोसळलेली आहे.